नाशिकमधील भोंदूबाबानंतर आता वसईत भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल झालाय। वसईत स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य यांच्या विरोधात गुन्हा। वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करून पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय। मी शंकर आणि तू माझी पार्वती असं म्हणत महिलेवर अत्याचार केला गेलाय। संपूर्ण राज्यामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण गाजत असतानाच वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याने सुद्धा मी तुझा महादेव तू माझी पार्वती असं म्हणत एका 35 वर्षीय महिलेवरती बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये उघड झालेला आहे। आपण बघू शकता हेच ते पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी सायंकाळी हा जो गुन्हा आहे हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा आता पुण्याच्या हडपसर पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। आता या घटनेमध्ये पुण्याचा हडपसर मांजरी पोलीस स्टेशन आणि वसईचं माणिकपूर पोलीस स्टेशन कशा पद्धतीने तपास करतं आणि याचे पायाळेमुळे खोदून काढतं याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई।